हॅलो फ्रेंड्स, आज आपण ग्रामर पाहणार आहोत. यापूर्वीच्या 3 लेक्चर्समध्ये आपण 1.2, 1.1 आणि 1.3 हे 3 टॉपिक आपण कव्हर केले. आज आपण ग्रामर पाहणार आहे. ग्रामरमध्ये आज आपण जो महत्वाचा एक वर्ड आहे ज्याला आपण म्हणतो वर्ब, त्या वर्ब संदर्भात आपण डिटेल डिस्कशन आज आपण करणार आहोत. म्हणजे वर्ब काय काम करतो, तो कसा काम करतो, त्याच्यामध्ये काय काय पार्ट्स असतात, त्याचे फंक्शन्स काय असतात, हे सगळे आपण पाहणार आहे. फ्रेंड्स, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये 4 सेक्शन असतात. नाउन, त्याच्यानंतर असतो ऍडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर असतो वर्ब आणि त्याच्यानंतर असतो ऍडवर्ब. आता या चौघांबद्दल आपण थोडंसं डिस्कशन स्लाइटली करूयात, मग आपण आपल्या पॉइंटकडे वळूयात. नाउन, नाउन काय असतो तर एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा कुठल्या व्यक्तीला किंवा ठिकाणाला कशाला तरी ओळखण्यासाठी एक वेगळं नाव दिलेलं असतं आणि त्या नावाला आपण काय म्हणतो, नाउन म्हणतो. नाउनशी संबंधित असलेला शब्द कुठला आहे, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की जो वर्ड नाउन बद्दल आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो. कशी इन्फॉर्मेशन देतो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन. सपोज हा मार्कर, या मार्कर काय आहे, हा नाउन आहे. मार्कर हे नाउन आहे, बट मार्कर इज व्हाईट. मार्कर कसा आहे, पांढरा आहे. हा त्याचं काय विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे आणि म्हणून आपण याला म्हणतो ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर येतो वर्ब. आता वर्ब काय काम करतो तर एखाद्या सेंटेन्स मध्ये एखादी कृती जी घडलेली आहे त्या कृतीला दर्शवतो. वर्बशी संबंधित असलेले शब्द कुठला आहे, ऍडवर्ब. आता ऍडवर्ब काय काम करतो तर ऍडवर्बचं काम आहे की ते काम कसं केलंय. समजा मी म्हटलं की आय एम वॉकिंग. वॉकिंग काय वर्ब आहे, चालतोय. पण हाऊ आय एम वॉकिंग, आय एम वॉकिंग स्लोली. मग हा स्लोली जो वर्ड आहे हा काय झाला, ऍडवर्ब झाला. कारण काय, कारण हा ऍडवर्ब हा स्लोली शब्द काय करतोय, ही वर्ब, ही घटना, ही कृती ही कशा पद्धतीने केलेली आहे त्याचा मला डिटेल मध्ये सांगतोय की चालणं जे प्रकार आहे, वॉकिंग आहे, इट इज डन स्लोली आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, ऍडवर्ब म्हणतो. पुन्हा एकदा पाहूयात. नाउन म्हणजे एखाद्या व्यक्ती, पदार्थ, ठिकाण, वस्तूला ओळखण्यासाठी दिलेलं विशिष्ट नाव. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती. म्हणजे जो नाउन बद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो, या ऍडिशनल इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह म्हणतो. याला आपण मराठीमध्ये म्हणतो विशेषण. नाउनला आपण मराठीत काय म्हणतो, नाउनला आपण मराठीत म्हणतो नाम. याला आपण म्हणतो विशेषण. याला आपण म्हणतो क्रियापद आणि याला आपण म्हणतो क्रियाविशेषण. आता या पद्धतीने याची मराठी नाव आणि त्यांच्या नावावरूनच लक्षात येतं बघा. नाउन म्हणजे नाम, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, त्याच्यात वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियापदाबद्दल विशिष्ट माहिती देणारा शब्द म्हणजेच काय झाला, क्रियाविशेषण झाला. ठीक आहे. तर आज आपण क्रियापद हा जो शब्द आहे, वर्ब, याच्याबद्दलची डिटेल माहिती आज आपण मिळवणार आहे की हा सेंटेन्स मध्ये कसा काम करतो, काय काय काम करतो, त्याचे फंक्शन्स काय, त्याचे प्रकार काय, हे आपण आज बघणार आहोत. हे लिहून घ्या. काही लिहायचं राहिलं असेल तरी तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. त्याच्यामुळे मी तिथं जास्त वेळ थांबत नाही. आता वर्ब म्हणजेच क्रियापद. आता कुठलंही सेंटेन्स हे क्रियापदाशिवाय असूच शकत नाही. क्रियापद हे पाहिजेच. म्हणजे एखाद्या शब्दामध्ये कर्ता नसेल चालू शकेल, कर्म नसेल चालू शकेल,
कर्ता नाहीये, कर्म नाहीये, विशेषण नाहीये, क्रियाविशेषण नाहीये, काहीच नाहीये चालेल, पण असं कुठलंही क्रिया वाक्य नसतं की ज्या वाक्यामध्ये वर्ब किंवा क्रियापद नाही, असं कुठलंही वाक्य तयार झालेलं नाही, असं कुठलंही वाक्य अस्तित्वात नाही. म्हणून प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असणं गरजेचं आहे. वर्ब मस्ट बी प्रेझेंट. वर्ब शिवाय कुठलंही क्रियापद, कुठलंही वाक्य हे तयार होऊ शकत नाही. का? महत्वाचा प्रश्न आहे. असं का? तर वर्ब जो असतो हा प्रत्येक वाक्यामध्ये दोन भूमिका निभावतो. किती भूमिका निभावतो? दोन. प्रत्येक क्रियापद वाक्यामध्ये दोन भूमिका निभावतं. क्रियापदाचे कार्य दोन. क्रियापदाची इंग्लिश व्याख्या माहिती तुम्हाला? क्रियापदाला इंग्लिश व्याख्या म्हणजे वर्बला इंग्लिश डेफिनेशन म्हणतात अन ऍक्शन वर्ड. काय म्हणतात? ऍक्शन वर्ड. म्हणजेच वर्ब वाक्यामध्ये काय करतो? आपल्याला ऍक्शन दाखवतो. काय दाखवतो आपल्याला? ऍक्शन. ऍक्शनच्याच बरोबरीने वर्बचं दुसरं काम असतं वाक्याचा टेन्स दाखवणं. म्हणजे एखादं वाक्य कोणत्या काळामध्ये हे सुद्धा आपल्याला कोण दाखवतं? तर आपल्याला वर्ब दाखवतं. मित्रांनो, याच्यावर आपल्याला दोन गोष्टी लक्षात आल्या की प्रत्येक वर्ब जो आहे एक तर ऍक्शन दर्शवणार, दुसरं काय दर्शवणार? टेन्स दर्शवणार. ऍक्शन आणि टेन्स. आता प्रत्येक काळाला कुठला तरी टेन्स आहेच ना. तो वर्तमान काळ असेल, तो भूतकाळ असेल, तो भविष्य असायलाच पाहिजे ना. त्याच्याशिवाय वाक्य कसं काय तयार होणार? आणि जर त्याच्याशिवाय वाक्य तयार होऊ शकत नाही तर काळ जर आपल्याला ओळखायचा असेल तर वाक्यामध्ये आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला वर्बची गरज आहे. बर, कृती एक वेळ नाही दर्शवली आपण मान्य करू शकतो, पण कृती सुद्धा दर्शवण्याचं काम कोण करतं? वर्ब करतो. म्हणजे वर्बचे दोन फंक्शन आपण आता पाहिले की पहिलं फंक्शन आपण पाहिलं की वाक्यामध्ये काय करायचं? त्यांनी ऍक्शन दाखवायची. आणि दुसरं काय बघितलं आपण? त्यांनी वाक्यामध्ये काय करायचं? टेन्स दर्शवायचा. असे दोन कार्य आपण त्याचे पाहिले. आता या दोन गोष्टींवरनं आता आपल्याला काय करायचंय? वर्बचे प्रकार बघायचे. इथपर्यंत प्रकार लक्षात आला असेल तर एवढं मी रद्द करतो आणि पुढे मी लिहायला सुरुवात करतो. आता मूळ वर्बचे दोन प्रकार असतात. क्रियापदाचे मूळ प्रकार किती? दोन. एकाला आपण म्हणतो फायनाइट वर्ब, दुसऱ्याला आपण म्हणतो इनफायनाइट वर्ब. पहिल्याला आपण काय म्हणतो? फायनाइट वर्ब. दुसऱ्याला आपण काय म्हणतो? इनफायनाइट वर्ब, किंवा याला नॉन फायनाइट सुद्धा म्हणलं जातं. फायनाइट वर्ब किंवा नॉन फायनाइट वर्ब. फायनाइट, नॉन फायनाइट, फायनाइट, इनफायनाइट दोन्ही शब्द त्याला पर्याप्त आहे, परंतु जास्ती प्रकार त्याला काय म्हणलं जातं? नॉन फायनाइट वर्ब असं त्याला म्हटलं जातं. आता हे फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब काय असतं हे समजून घेऊया. मित्रांनो, एखाद्या वाक्यामध्ये जो वर्ब असतो, एखाद्या वाक्यामध्ये जो वर्ब असतो, हा जो वर्ब आहे तो स्वतःला जर वाक्याचा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट, वाक्याचा टेन्स याप्रमाणे दोन ह्याच प्रकारे सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे दोन्ही एकसारखेच आहेत आणि टेन्स याप्रमाणे जर स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतील तर त्याला आपण म्हणतो फायनाइट वर्ब. काय सांगितलं मी? लक्षात आलं का? जर एखादं क्रियापद वाक्यामधल्या सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि टेन्स, सब्जेक्ट ऑब्जेक्ट टेन्स या कारणास्तव जर स्वतःमध्ये बदल घडवून आणत असेल तर त्याला म्हणायचं फायनाइट वर्ब. आणि जर तो स्वतःमध्ये बदल घडवून आणत नसेल तर त्याला म्हणायचं इनफायनाइट किंवा नॉन फायनाइट वर्ब. लक्षात आलं? फायनाइट वर्ब,
स्वतःमध्ये बदल घडून आणतो, स्वतःमध्ये बदल घडून आणत नाही. उदाहरणार्थ आय स्माईल, इथं क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप आहे, पहिलं रूप आहे. आता जर याला मी म्हणलं, इथं आयच्या जागी समजा मी लिहिलं शी, मग इथं झालं शी स्माइल्स. इथं काय झालं? शी स्माइल्स. तृतीय पुरुषी एकवचन करताय ना, मग तृतीय पुरुषी एकवचन करता असल्यामुळे क्रियापदाला काय लागलं? एस. म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आणला, म्हणून याला म्हणायचं फायनाइट वर्ब. काय म्हणायचं याला? फायनाइट वर्ब. आता समजा हे जे सेंटेन्स आहे हे कुठल्या टेन्स मध्ये? हे आहे सिंपल प्रेझेंट मध्ये, हे सुद्धा आहे सिंपल प्रेझेंट मध्ये. म्हणजे इथं जो बदल घडून आणलाय तो कोणामुळे घडून आणलाय? तो कशामुळे घडून आणलाय? तर तो कर्त्यामुळे घडून आणलेला आहे. कशामुळे घडून आणलेला आहे? कर्ता, सब्जेक्ट. कारण इथं सब्जेक्ट कोण होता? आय. इथं सब्जेक्ट कोण आहे? शी. इथं आय होता म्हणून इथं स्माईल आला, इथं शी आहे म्हणून इथं स्माईल झाला. आता आपण एक टेन्स उदाहरण पाहूया. हेच वाक्य घेऊया आपण. सपोज मला हेच सेंटेन्स पास्ट परफेक्ट मध्ये लिहायचंय. पास्ट परफेक्ट. मग मी काय लिहिणार? आय हॅड स्माइल. आता काय झालं? क्रियापदाचं रूप पण बदललं आणि त्याला सहाय्यकारी क्रियापदाचा सुद्धा आधार घ्यावा लागला. म्हणजे वाक्य आता काय झालं माझं? आय हॅड स्माइल. आता आय हॅड स्माइल झालं म्हणजे क्रियापदाचं रूप बदललं, म्हणजे हा काय झाला? फायनाइट. का? कारण कर्ता, टेन्स या दोन्ही कारणास्तव हा काय करतोय? स्वतःचं रूप बदलतोय, स्वतःची भूमिका बदलतोय आणि म्हणून त्याला आपण म्हणतो फायनाइट. समजा मला नॉन फायनाइट वर्ब बघायचं. आता मी क्रियापद सेम ठेवतो, स्माइलच घेतो. पण जेव्हा नॉन फायनाइट वर्ब वापरला जातो त्यावेळेला वाक्यामध्ये एकच क्रियापद नसून बहुतांश वेळा दोन क्रियापद असतात. समजा मी इथं म्हणतो आय लाईक टू स्माइल. आता हा झाला फायनाइट वर्ब, हा झाला नॉन फायनाइट वर्ब. नॉन फायनाइट वर्बला बहुतांश वेळा काय लावलेलं असतं? टू. बहुतांश वेळा म्हणजे नेहमीच. आय लाईक टू स्माइल. आता कुठला टेन्स आहे मी तुम्हाला म्हणलं? सिंपल प्रेझेंट. हा सुद्धा. का? कारण आय बरोबर क्रियापदाचं वर्तमान काळी रूप आहे. आता इथं सुद्धा मी शी हे क्रिया करता घेतो बघा. इथं मी म्हणतो शी लाईक्स टू स्माइल. मला सांगा स्माइल स्वतःचं रूप बदललं का? नाही. इथं सुद्धा तो टू स्माइल आहे, पण इथं शी काय झालं? लाईक्स झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं? लाईक हा फायनाइट वर्ब झाला या वाक्यामध्ये आणि स्माइलला टू लावलंय आणि दोन्हीकडे सेम आलंय म्हणून त्याला मी काय म्हणू शकतो? त्याला मी म्हणू शकतो नॉन फायनाइट वर्ब. कारण तो स्वतःला बदलत नाही, तो आहे तसाच आहे, तो स्वतः बदलत नाही, म्हणून त्याला आपल्याला काही करण्याची गरज नाहीये. त्याला मी ऍज इट इज ठेवणार आहे. बरोबर आहे? एवढं पटकन 2 मिनिटात लिहून घ्या, जास्त वेळ थांबणार नाहीये. आता नेक्स्ट प्रकार आहे फायनाइट आणि नॉन फायनाइट. हा प्रकार तुम्हाला समजलाय असं मी अपेक्षित धरतो आणि यातला जो पुढचा प्रकार आहे तो मी सांगायला सुरुवात करतो. ठीक आहे. आता वर्बचा जो पुढचा प्रकार आहे याचा जो पुढचा प्रकार आहे त्या प्रकाराला आपण म्हणतो ट्रान्झिटिव्ह
इंट्रान्झिटिव्ह. नावं थोडीशी अवघड आहेत पण ऐकलेली आहेत तुम्ही, मला माहिती आहे ही नावं तुम्ही ऐकलेली आहेत. वर्बचे दोन प्रकार असतात, एकाला आपण म्हणतो ट्रान्झिटिव्ह वर्ब, दुसऱ्याला आपण म्हणतो इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता याची जेव्हा मराठी नावं समजतील तेव्हा तुम्हाला तो शब्दच कळेल. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. आता समजलं. ट्रान्झिटिव्ह म्हणजे कुठला? सकर्मक. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे कुठला? अकर्मक. याच्यामध्ये एका शब्दाच्या एका पार्टला मी अंडरलाईन करतो, तो म्हणजे कर्म. कर्माला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. आता इथं मी म्हणलं सकर्मक आणि इथं मी म्हणलं अकर्मक. आता सकर्मक म्हणजे काय? तर अशी क्रियापद ज्यांना कर्म असतो त्याला आपण ट्रान्झिटिव्ह म्हणतो. इंट्रान्झिटिव्ह ज्याला कर्म नसतो त्याला आपण अकर्मक म्हणतो. थोडीशी व्याख्या मी बदलतो, थोडस सांगण्याची पद्धत मी बदलतो. मी असं म्हणेन की अशी क्रियापद ज्यांना कर्माची गरज नसते त्याला आपण अकर्मक म्हणतो आणि ज्याला कर्माची गरज असते त्याला आपण सकर्मक म्हणतो. म्हणजे एखाद्या शब्दाला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जर कर्माची गरज पडत असेल तर त्याला आपण ट्रान्झिटिव्ह म्हणायचं आणि जर कर्माची गरज पडत नसेल तर त्याला आपण आकर्मक म्हणायचं. एवढं लिहून घ्या पटकन. सकर्मक आणि अकर्मक. आता एखादं क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे कसं ओळखायचं समजून घ्या. समजा मी म्हणतो द बॉय इज रायटिंग. द बॉय इज रायटिंग. आता जेव्हा मी असं म्हणतो द बॉय इज रायटिंग, याच्यात क्रियापद कुठलं आहे? रायटिंग आहे. बरोबर आहे. याच्यात क्रियापद काय? रायटिंग आहे. आता रायटिंग क्रियापद असताना याला जर मी वॉट किंवा whom, लक्षात घ्या मी काय सांगितलं, याला जर मी वॉट किंवा whom या दोन्ही पैकी कुठला तरी प्रश्न विचारू शकलो तर त्याला म्हणायचं सकर्मक किंवा ट्रान्झिटिव्ह वर्ब. जर मी विचारू शकलो नाही तर त्याला म्हणायचं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. समजा द बॉय इज रायटिंग व्हॉट, मला प्रश्न पडू शकतो ना व्हॉट. मग काय लिहितोय? लेटर लिहितोय, एसे लिहितोय, पोयम लिहितोय, सॉन्ग लिहितोय, आर्टिकल लिहितोय, क्वेश्चनचे आन्सर लिहितोय. त्याचे आन्सर मल्टिपल असू शकतात, पण त्याला मी प्रश्न विचारू शकतो व्हॉट म्हणून, तो झाला ट्रान्झिटिव्ह. शी इज कॉलिंग. आता मी इथंच थांबलो. समजा शी इज कॉलिंग, मी इथं शी इज कॉलिंग व्हॉट नाही म्हणू शकत, पण मी म्हणू शकतो ना शी इज कॉलिंग whom, ती कोणाला बोलवते किंवा कोणाला फोन करते, मी असा प्रश्न विचारू शकतो. म्हणजे काय किंवा कोणाला असा प्रश्न ज्यावेळेला विचारू शकतो आपण तर त्यावेळेला तो वर्ब कुठला असतो? ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो. ज्या वेळेला आपण विचारू शकत नाही त्यावेळेला आपण म्हणतो त्याला इनट्रान्झिटिव्ह. आता इनट्रान्झिटिव्हचं एक एक्झाम्पल बघा. द बर्ड इज फ्लाइंग. द बर्ड इज
फ्लाइंग. आता द बर्ड इज फ्लाइंग, त्याला विचारू शकतो का व्हॉट इज द बर्ड फ्लाइंग? नाही. का? पक्षी उडतोय, त्याचं रोजच काम आहे. उंच भरायला घेणे, हवेमध्ये उंच उडणे, त्याच्या रोजची सवय, रोजचं काम आहे त्याचं कामच ते, त्याची विधीच ती आहे. त्यामुळे मी त्याला विचारू शकत नाही द बर्ड इज फ्लाइंग, पक्षी उडतोय, पक्षी उंच भरायला घेतोय, मी त्याला विचारू शकत नाही. आणि फ्लाइंग म्हणून काय झाला? इंट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. कुठला वर्ब झाला? इंट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजेच अकर्मक क्रियापद. अकर्मक का झाला? कारण याला पुढे कर्माची गरज नाही, याला कर्माची गरज आहे, याला कर्माची गरज आहे, म्हणून हे झाले ट्रान्झिटिव्ह. आणि हा सुद्धा झाला ट्रान्झिटिव्ह, याला कर्माची गरज नाही, म्हणून हा झाला इंट्रान्झिटिव्ह. जर याला पण गरज असते तर आपण काय म्हणलं असतं? याला पण गरज असते तर आपण काय म्हणलं असतं? ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता हेच क्रियापद मी दुसऱ्या पद्धतीने वापरून दाखवतो मला. द बॉय इज फ्लाइंग काइट. आता मुलगा हा काय उंच भरायला नाही घेत ना, म्हणून इथं फ्लाइंग म्हणजे काय? उडवतोय. काय उडवतोय? पतंग उडवतोय. म्हणजे आता या ठिकाणी मात्र आहे क्रियापद काय झालं? ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. का? तर इथं त्याला कर्माची गरज आहे. इथं कर्माची गरज होती का? नव्हती. इथं कर्माची गरज आहे आणि इथे कर्माची गरज असल्यामुळे याला आपण म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. इथं गरज नव्हती म्हणून याला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह वर्ब. फरक लक्षात येतोय? वी आर वॉकिंग. वॉकिंग इंट्रान्झिटिव्ह वर्ब. काय चालतंय विचारू शकता? कोणाला चालतंय विचारू शकता? नाही. वी आर वॉकिंग. आता वी आर वॉकिंग ज्याला आपण म्हणतो तर मी चालत आहे किंवा आम्ही चालत आहोत, तर काय चालतंय किंवा कोणाला चालतंय नाही विचारू शकत. आणि म्हणून या वॉकिंगला आपण काय म्हणतो? या वॉकिंगला आपण काय म्हणतो? इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो, कारण याला कर्माची गरज नाही. शॉर्ट मध्ये एक व्याख्या मी अशी देऊ शकतो की जे क्रियापद कर्माशिवाय स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकतात त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब सॉरी जे क्रियापद कर्माशिवाय स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकतात त्यांना आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. जे कर्माशिवाय स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकत नाही त्यांना आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतो. म्हणजे स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असेल तर ट्रान्झिटिव्ह, नसेल तर इनट्रान्झिटिव्ह, असेल तर सकर्मक, नसेल तर अकर्मक. आता एक लक्ष घ्या, या वाक्यामध्ये कर्म नाहीये पण असू शकतं ना, प्रश्न निर्मित होऊ शकतो ना. इथं प्रश्न निर्मित होतो का? नाही. वी आर वॉकिंग विचारणारच नाही कुणी, व्हॉट किंवा होम. हा, बाकीचे प्रश्न विचारू शकता, वाय विचारू शकता, वेअर विचारू शकता, वेन विचारू शकता, हाऊ स्लोली फास्ट ते विचारू शकता. परंतु हे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात का? नाही, कारण हे दोन शब्द वाक्यातला कर्म दर्शवतात. व्हॉट आणि होम हे दोन काय दर्शवतात? वाक्यातील कर्म दर्शवतात. इथं बाकी प्रश्न, द बर्ड इज फ्लाइंग, वेअर, हाऊ, वेन, कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो डब्ल्यूएच क्वेश्चन्स पैकी, पण हे दोन नाही विचारले जाऊ शकत. आणि हे दोन विचारले जाऊ शकत नाही म्हणून हा इनट्रान्झिटिव्ह आहे. याला हे दोन विचारले जाऊ शकतात. द बॉय इज रायटिंग, वेअर इज द बॉय रायटिंग विचारू शकता, वेन इज द बॉय रायटिंग विचारू शकता. परंतु हे दोन शब्द विशेष करून, हे दोन डब्ल्यूएच वर्ड्स, हे दोन प्रश्नार्थक शब्द विशेष करून काय दर्शवतात? तर हे विशेष करून हे शब्द कर्म दर्शवतात, वाक्यातला ऑब्जेक्ट दर्शवतात आणि वाक्यातला ऑब्जेक्ट दाखवत असल्यामुळे त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. हे वाक्यामधलं बाकीचे शब्द ऑब्जेक्ट नाही दर्शवत, बाकीचे डब्ल्यूएच वर्ड हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला दर्शवते. लक्षात आलं? एवढी 2 मिनिटात पटकन लिहून घ्या.
अजून काही उदाहरणं पाहूयात आपण. माय फादर had invited the guest. My father had invited the guest. याच्यात वर्ब कुठला आहे? Which is the verb? Invited. What is guest? It is object. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट आले. आता समजा मी एवढंच फक्त म्हणलं असतं माय फादर हॅड इन्व्हायटेड, तर तुम्ही याला व्हॉट नाही पण होम प्रश्न विचारू शकले असते ना. आणि मग होम क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर काय मिळणार? द गेस्ट. म्हणजेच हा जो इन्व्हायटेड आहे हा वर्ब कुठला झाला? ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. कुठला वर्ब झाला? ट्रान्झिटिव्ह वर्ब. जर इथं मी केस लिहिलं नाही तरी मी प्रश्न विचारू शकतो ना होम याला, म्हणून हा कुठला वर्ब झाला? ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. She had laughed. आता she had laughed. आता मी याला what प्रश्न विचारू शकतो का? What had she laughed? नाही. Whom विचारू शकतो? नाही. म्हणून हा वर्ब कुठला झाला? इंट्रान्झिटिव्ह. कारण मी याला what, whom हे दोन्हीपैकी कुठलाही प्रश्न विचारू शकत नाही. याला मात्र मी दोन्हीपैकी होम विचारू शकतो, म्हणून हा काय झाला? ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. याला मी विचारू शकत नाही, म्हणून हा काय झाला? इनट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. ठीक आहे. आता ईटिंग समजा मी म्हणलं, किंवा एट घेतला मी समजा, एट, वी एट अ लॉट. वी एट अ लॉट. वाक्य पूर्ण आहे बघा. वी एट अ लॉट. आम्ही खूप खाल्लो. अरे पण खाल्लं म्हणल्यानंतर मी विचारू शकतो ना काय खाल्लं? व्हॉट डिड यू ईट? तुम्ही काय खाल्लं? व्हॉट यू एट विचारू शकतो की नाही? म्हणून एट शब्द काय झाला? ट्रान्झिटिव्ह झाला. तो इनट्रान्झिटिव्ह नाही. लक्षात आलं? वी एट अ लॉट. आम्ही खूप खाल्लो. माय ब्रदर solved the paper. My brother solved the paper. आता my brother सब्जेक्ट आहे आणि solved काय? वर्ब आहे. पण फक्त solved, my brother solved म्हणल्यानंतर मला प्रश्न पडतोय की नाही? काय सोडवलं त्यांनी? द पेपर. काय सोडवलं त्यांनी? पेपर सोडवलाय. मी तिथं वापरू शकतो. म्हणजे हा solved काय झाला? ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. तो इनट्रान्झिटिव्ह नाही. ठीक आहे. पॉज करून तुम्ही लिहू शकता. त्याच्यासाठी थांबण्याची आवश्यकता वाटत नाही. फ्रेंड्स, आता पुढे. आतापर्यंत आपण 4 प्रकार पाहिले. एक म्हणजे आपण पाहिला की फायनाइट वर्ब, त्याच्यानंतर आपण पाहिला नॉन फायनाइट वर्ब, त्याच्यानंतर आपण पाहिला ट्रान्झिटिव्ह वर्ब, आणि नंतर आपण पाहिला इनट्रान्झिटिव्ह वर्ब. एकदा परत सगळ्यांची व्याख्या बघायची का? सगळ्यांबद्दल बघायचे का? शॉर्ट रिव्हिजन करूयात. फायनाइट म्हणजे जे क्रियापद स्वतःमध्ये कर्ता, कर्म, टेन्स मुळे बदल घडून आणतात त्याला आपण काय म्हणतो? फायनाइट वर्ब म्हणतो. जे क्रियापद स्वतःमध्ये कर्ता, कर्म, काळ यामुळे बदल घडून आणत नाही त्याला आपण काय म्हणतो? नॉन फायनाइट वर्ब. ट्रान्झिटिव्ह कशाला म्हणायचं? ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज पडते त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह, म्हणजेच सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज पडत नाही
त्याला काय म्हणायचं, इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं, म्हणजेच अकर्मक क्रियापद असं म्हणायचं. आता वर्बचा एक वेगळा प्रकार आपल्याला आपल्या या 10वीच्या वर्षामध्ये किंवा एक नवीन टॉपिक आपल्याला बघायचा आहे, ज्याला आपण म्हणतो जिरंड. आता जिरंड काय असतो? जिरंड हा जो प्रकार आहे हा थोडासा वेगळा आहे. आता जिरंड हा सुद्धा संबंधित कशाशी आहे? क्रियापदाशीच आहे. म्हणजे क्रियापदाशीच रिलेटेड असलेला, क्रियापदावरूनच आणि क्रियापदाच्यानीच तयार झालेला हा शब्द आहे, ज्याला आपण काय म्हणतो, जिरंड. आता जिरंड काय असते नीट बघा. क्रियापदाची 5 रूपं तुम्हाला माहिती आहेत. प्रेझेंट टेन्स, V2 पास्ट टेन्स, V3 पास्ट पार्टिसिपल, V4 म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आणि V5 फक्त परत प्रेझेंट टेन्स. हे दोन्ही एकसारखे आहेत. आता याला फक्त क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो तृतीय पुरुषी एकवचन कर्त्याबरोबर. तृतीय पुरुषी एकवचन कर्त्याबरोबर याला लागत नाही, याला मात्र लागतं, आणि म्हणून आपण त्याला एक वेगळं स्थान, वेगवेगळे प्लेस आपण त्याला दिलेली आहे. आज आपल्याला हा जो वर्ड आहे याच्याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे. प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. आता प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे काय? प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे एखाद्या वर्बला जेव्हा आपण आयएनजी लावतो, एखाद्या वर्बला आपण काय लावतो? आयएनजी. आणि आयएनजी लावल्यानंतर आपण त्याला प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ईटचं काय होईल? ईटिंग. त्याच्यानंतर रनचं रनिंग, कुकचं कुकिंग, सीचं सी, किलचं किलिंग, हेल्पचं हेल्पिंग. सगळे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. हे सगळे क्रियापद आपल्याला माहिती आहे. ह्या सगळ्यांना आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. ईटचं ईटिंग, रनचं रनिंग, कुकचं कुकिंग, सीचं सीइंग, किलचं किलिंग, हेल्पचं हेल्पिंग. म्हणजे एखाद्या क्रियापदाला, एखाद्या वर्बला जेव्हा आयएनजी प्रत्यय लागतो, त्याला आयएनजी प्रत्यय लागतो, तो काय होतो? प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म होतो. आता जिरंड काय असतं ते समजून घ्या. थोडा किचकट वाटू शकतो तुम्हाला, पण नाहीये किचकट. नीट समजून घ्या. एखादं वर्ब प्लस आयएनजी फॉर्म जे असतं, जेव्हा सेंटेन्स मध्ये हा वर्ब नसून तो सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट, इनडायरेक्टली मी याला म्हणू शकतो नाउन च काम करतो, त्यावेळेला त्याला आपण जिरंड म्हणतो. गाडी कशी गेली नीट बघा बरं का. इथं मी म्हणतोय काय? वर्ब प्लस आयएनजी. वर्ब जो असतो तो सेंटेन्स मध्ये वर्बचं काम न करता, म्हणजे आहे वर्ब पण वर्बचं काम न करता सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणजेच नाउनचं काम करतो, त्याला आपण जिरंड म्हणतो. फॉर एक्झाम्पल, माय हॉबी इज सिंगिंग. काय म्हणलो मी इथे? माय हॉबी इज सिंगिंग. माझा छंद काय? गाणे. गाणे गाणे म्हणतो आपण, म्हणजे गाणं म्हणतोय. सिंगिंग वेगळं, सिंगिंग म्हणजे गाणं म्हणत आहे, आणि गाणे त्याला पण आपण काय म्हणतो? सिंगिंग म्हणतो. माय हॉबी इज सिंगिंग. माझी हॉबी काय? माझा छंद काय? गाणे म्हणणे माझा छंद आहे. या ठिकाणी हा क्रियापद नसून हा इथं ऑब्जेक्ट आहे, म्हणजे तिथं नाउनचं काम करतोय.
आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, जिरंड म्हणतो. नीट समजून घ्या मित्रांनो. माय हॉबी इज सिंगिंग, म्हणजेच सिंगिंग या ठिकाणी काय करतोय, ऑब्जेक्टचं काम करतोय. आता याला मी उलट पण करू शकतो, सिंगिंग इज माय हॉबी, त्याला काय फरक नाही पडत. पण आपण दुसरं वाक्य घेऊया, हेल्पिंग पुअर इज गुड चॅरिटी. इथं हेल्पिंग हा नाउन आहे, म्हणजेच सब्जेक्ट आहे, हा झाला जिरण. का जिरण झाला, याला मी जिरण का म्हणतो, कारण हा इथं वर्बचं काम करत नाही, हा इथं कोणाचं काम करतोय, नाउनचं काम करतोय. एवढं एक 2 सेकंदात लिहून घ्या. अजून बघूया. Swimming is good for health. आता या ठिकाणी स्विमिंग काय वर्ब आहे, पण इथं वर्बचं काम नाही करत आहे, इथं तो सब्जेक्टचं काम करतोय. स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ आणि म्हणून याला आपण म्हणतो जिरण. अजून बरेचसे असे, जसं आपण म्हणतो स्मोकिंग इज प्रोहिबिटेड. आता स्मोकिंग इज प्रोहिबिटेड, स्मोकिंग काय आहे, तसं क्रियापद आहे, पण इथं तो क्रियापद नाहीये, इथं काय तो जिरणचं काम करतोय, बिकॉज इट इज नाउन ओव्हर हिअर. नाउन आहे म्हणून तो काय झाला, जिरण झाला. ही सगळी वाक्य आपण उलटी पण करू शकतो. मी असं पण म्हणू शकतो ना, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज, द बेस्ट एक्सरसाइज इज स्विमिंग, असं पण म्हणू शकतो ना, द बेस्ट एक्सरसाइज इज स्विमिंग, हा असं पण म्हणू शकतो मी. तसं जेव्हा एखादा जो क्रियापद असतो, हा क्रियापद जेव्हा आयएनजी प्रत्यय येतो, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म येतं, आणि ते प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म जो असतो तो वर्बचं काम न करता जेव्हा तो नाउनचं काम करतो किंवा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचं काम करतो, तर त्या सिच्युएशन मध्ये, त्या कंडिशन मध्ये आपण त्याला काय म्हणतो, जिरंड असं आपण त्याला म्हणतो. मित्रांनो, आज आपण जवळजवळ 5 प्रकार पाहिले क्रियापदाचे, फायनाइट, नॉन फायनाइट, ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह आणि जिरंड. हे सगळे प्रकार एक्झाम मध्ये विचारले जातात. जिरंड सुद्धा विचारला जातो, फायनाइट नॉन फायनाइट सुद्धा विचारला जातो, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये त्याचे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात, आणि इट हेल्प्स अस अ लॉट इन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, बिकॉज इफ द वर्ब इज इंट्रान्झिटिव्ह वी कॅन नॉट टर्न इट टू पॅसिव्ह वॉइस. व्हाय? बिकॉज पॅसिव्ह वॉइस इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्टच नसेल तर आपण काय बनवणार त्याला, आपण त्याला पॅसिव्ह वॉइस बनवू शकणार नाही. ठीक आहे. सो आय थिंक लेट अस कन्क्लूड फॉर आवर टुडे, आणि हे 5 प्रकार नीट लक्षात ठेवा. थँक्यू.